सगळ्यांचे फोन एकदम कसे काय वाजायला लागले? काय झालं? याच्यात असं लिहिलंय की सातारच्या कलेक्टर मानसिकदृष्ट्या अस्थिर आहेत. होय, दीदीचा व्हिडिओ आहे यो. ताई, तुम्ही बाळ नाही बघितलं का? लहान बाळाचा रडण्याचा आवाज येत होता. इथे कोणीच नाही बघितलं का? बापू या बघा, घ्या घ्या घ्या. काय होऊन बसले? अबे, अगं काय रे? काय गापे? अगं तू कधी हा कारभार केलाय? हा, अगं तू कलेक्टर आहेस ना, हे शोभत का तुला? आपे अगं अजून बाळाचा विषय काढलाच नाही का तू डोक्यातून? अगं रुक्मिणी, हेच तिला समजत नाही. आपे नाही म्हणजे एक शंका म्हणून तुला विचारते, तू नक्की सुट्टीच घेतली का तुला त्यांनी कामावून काढून घरी बसवली? हा, आता कलेक्टर ऑफिस मध्ये जर कोणी कलेक्टर गेलेल्या बाळाला शोधणार असेल तर त्याला घरीच बसायला सांगणार ना. घ्या. ए, घाबरू नका माझ्यावर. काय खोटं बोलतोय का मी? अबे, कधी झालंय? अरे तू काहीच कसं बोलू नयेस आम्हाला. अहो कुठल्या तोंडानं सांगल ती? हा, तिला हाकलून दिलंय तिकडनं. ओ मावशी, तुम्हाला नीट सांगतोय काय पण बोलू नका. हा, काय बी बोलू नका म्हण. जे खरं आहे ना तेच बोलते बाबा. एक मिनिट. अर्ज्या, अजूनही हातातून वेळ गेली नाही बरं का. हिला दवाखान्यात घेऊन जा, हिला नीट दाखव, नाहीतर हिची पण अवस्था वहिनीसारखी व्हायची बरं का. त्या परत परत तेच 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 काय लावलंय रे? दीदीला येडं म्हणून ह्यांना लय भारी वाटतंय है का नाही? ए, काय भारी वाटतं रे? शांत बस बर का तू, शांत बस. मला खुनी म्हणत होतास ना तुम्ही, मी घेतलं ना ऐकून. मी नसताना पण इथं तर अख्खी आता तरी भांडू नका रे आज तरी. अरे आज शांती करतोय आपण. आई, आता हे घर तेव्हा शांत होईल जेव्हा हो अर्जा त्याची बायको येडी झालीये हे समजून घेईल. आणि तसं याला अशी अक्कल येणारच नाहीये. गावातली बाहेरची लोक जेव्हा जिल्ह्याच्या कलेक्टरला येडी म्हणतील ना, तेव्हा याला अक्कल येईल. पटापट जाऊया आपण. चला चला पटकन जाऊया आपल्याला बघा. लोक यायला लागलेत घराकडं. आणि काय झालंय? कदम, ह्याने काय होणार आहे मला माहिती. अर्जुन, आत्ता खरंच माझ्यासाठी एकदा विश्वास ठेवून बघणार आहे. दाजीबा माझ्यासाठी पण. माझ्यासाठी लय लय अवघड गोष्ट आहे. हा, नाही तर काय. अहो तिच्या काळजीपोटी तुम्ही असं वागताय हे मला चांगलं माहितीये, पण आता या येडी आहे ना, तर तिचा भ्रम तुम्ही अजिबात वाढू नका. येडी आहे ती, ठार येडी. मावशी, मला जे वाटतंय तो भ्रम आहे का खरंय हे मी शोधून काढेनच, आणि मग आपण ठरवूया मी आता जे काही बोलत होते ते चूक होतं का बरोबर होतं. अप्पे, तू अजिबात खचू नको बघ. हा, मग तू आमची कलेक्टर आहेस. अप्पे, काही लागलं तरी हाक मार कधी पण, आम्ही हाय सगळे तुझ्यासोबत. काय रे? अप्पे, येतो आम्ही. काळजी घे.
अशा गोष्टींमुळे त्यांच्या हातून कृत्य घडतात आणि मग पर्यायानं घरातलं वातावरण ठरतं. आणि म्हणूनच मग घराची शांत करायची असेल ना, तर मग घरातल्या लोकांनी त्यांच्यातल्या ह्या सगळ्या गोष्टींना त्यागलं पाहिजे. आणि मग आपण पूर्वी केलेल्या कृत्याची, पापाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. आणि म्हणूनच घरातल्या लोकांसाठी, घरासाठी त्यांनी आपलं पुन्हा एकदा नवं जीवन जगलं पाहिजे. तरच घर शांत होईल. खरे गुरुजी. आता एक तुपाची आहुती तुम्ही द्या त्याच्यामध्ये. जपा कुसुम संघाशम काश्यपेय महदुतीम तमोनिम सर्व पापग्नम. माझ्या पापाची शिक्षा आप्पीला ना अर्जुनला देऊ नकोस. मी जे काही आहे ते भोगायला तयार आहे, पण माझ्या घराला नेहमी सुखात ठेव. देवा, माझ्या या घराला सगळ्या संकटातून सोडव एकदाच. आता तुम्ही उठा. चला आता सगळ्यांनी मिळून एक 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 आहुती या होमामध्ये द्यायची आहे. येऊन बसा आणि आहुती द्या. हा गुरुजी. आप्पीमुळे मी परत माणसात आले. आता आप्पीलाच कसली शिक्षा देतोयस रे देवा तू? तिच्या वाटची मला दे, पण तिचा हा त्रास सगळा संपव. रुपालीला घेऊन ये जा. माझ्या लेकीला जे काय झालंय त्याला तोंड द्यायची ताकद दे. देवा, माझ्या दीदीला तिचं बाळ परत मिळवून दे. अर्जुन, आपली तुला कुठल्या आणि कशा भाषेत सांगू म्हणजे तुला समजेल आणि पटेल? तू माझं ऐकून तर घे. तू सांगितलेलं मला सगळं कळतंय. फक्त अर्जुन. वळत नाही असंच ना? अर्जुन, तू चिडू नको, शांत हो. आपली माझी सहनशक्ती संपत चालली आहे. म्हणजे आपे मला बघव ना तुझ्याकडे असं. किती 2-1 दिवस झाले का आपल्याला बोलून? अर्जुन, माझ्याकडे तेव्हाही उत्तरं नव्हती. मी आपे तू कलेक्टर ऑफिसला येड्यागत फिरत होतीस, कळते का तुला? बघितला का तो व्हिडिओ बघितला? मला व्हिडिओ बघायची गरज नाही. मला माहितीये मी काय करत होते. काय करत होती? मी चल चल माझ्या बरोबर आता. काय चाललंय? चल ना, तुला दाखवतो बाळ कुठे आहे ते. अर्जुन, काय चाललंय? आपे आपलं बाळ आपल्याला सोडून गेले हे तुला स्वतःला समजून सांगावंच लागेल. त्यासाठी तिकडे जायची. तिकडेच जायची गरज आहे, दुसरा पर्यायच नाही आपल्याकडे. आणि तसंच हॉस्पिटलला पण जाऊ. हॉस्पिटलला? हो, तुझ्या ट्रीटमेंटसाठी. अर्जुन, मी वेडी नाहीये. आपे रुपाली वहिनी त्या बाहुलीला स्वतःचं बाळ म्हणतात, त्याच करत बसतात दिवसभर. मला आता त्रास होतोय. नाही, तू चल एकदा बघ आपलं बाळ कुठे आहे ते. चल. नको, मी घेईन माझी काळजी. इथून पुढे तू बाळाचा विचार जरी केला की बाळ जिवंत आहे, मला बाळाला शोधायचं, मी तू याशी कधीच बोलणार नाही. काय करतेस तू आपले? लागलं का तुला? नाही, तू सावरायला येतोस की नाही ते बघत होते. आपली हे सगळं करण्याची वेळ आहे काही आता? अर्जुन, तुझं अजूनही माझ्यावर प्रेम आहे ना रे? ते असं कसं म्हणते प्रेम नाही म्हणून? मग तू माझ्यावर विश्वासच ठेवत नाहीयेस.
परत तेचा. अगं आप्पे, माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून तर विश्वास नाही ठेवते ना मी. म्हणजे छापे अगं, असा लय जीव आहे तुझ्यावर म्हणून तर काळजी वाटते ना. तू हे काहीतरी खोडी घेऊन बसलीस डोक्यात. खूळ नको ना म्हणू रे अर्जुन. सॉरी, पण एवढं सगळं होऊन पण परत तू त्याच विषयावर बोलत असशील तर मग काय बोलणार मी तरी. अर्जुन पण मी हे सगळं ठरवून नाही करत. आपले मला माहिती तू ठरवून नाही करत आहे, पण आपले तू डोक्यातून काढलं पाहिजे ना आता हे. आम्ही काय करू शकतो लय ते तुला समजून सांगू शकतो, पण तू तुझ्या मनाशी ठरवलं पाहिजे. मग तू विषय डोक्यातून काढला पाहिजे ना. अर्जुन अरे पण आता आपले परत पण नको बोल. जे काय ना तुला आता केलं. आता काय झालं बोल ना. निघते अर्जुन आता मी. कुठं? घरी? हो. अगं लगेच का चाललीस? आठवड्यावरच थांबली फक्त. अर्जुन तू फोन करून बोलावून घेतलास म्हणून मी इथे आले. नंतर येईल की निवांत परत राहायला. त्या अगं आप्पीची परिस्थिती बिघडत चालली आहे. काल बघितलं ना काय झालं ते. मला कळानं काय करायचं ते. मला काळजी वाटते अगं. अर्जुन मी तुला बोलली आहे याबद्दल. ते मला असं वाटलं की तू आप्पीला समजून सांगशील. तू तिचीच बाजू घेतेयस. मुद्दा बाजू घ्यायचा नाहीये अर्जुन, मुद्दा तिला समजून घ्यायचा आहे. अगं त्या बाळ जिवंत आहे, हा मुद्दा कसं समजून घेऊ मी? माझ्या हाताने मी बाळा. आप्पी सांगतेय म्हणून अर्जुन. अगं मी आप्पीचं सगळं ऐकतो की. नाही असं नाही ना. तुला माहितीये का, डिलिव्हरीच्या आधी फक्त 4 दिवस साताऱ्यात दंगल झाली होती. तिच्या खांद्याला खांदा लावून उभं राहिलं होतं. का तर दंगल थांबवायला. मी ऐकत नाही का? ऐकतोय ना तिचं. पण हे जे ती बोलतेय ना, इमोशनल होऊन बोलते असं वाटतंय मला. तिला धक्का बसलाय म्हणून बोलते अगं. अरे जरा तिच्या बाजूने विचार करून बघ. हॉस्पिटलमध्ये असे घोळ होतात, त्या दिवशी पण असा घोळ झाला नसेल कशावरून? मला नाही माहिती, पण आप्पी असा विचार करते अर्जुन. तिला धक्का बसलाय म्हणून ती हे सगळं बडबडते असं आपण इतके दिवस बोलतोय. पण जरा तिच्या बाजूने पण विचार करून बघूयात की. त्या अगं कालपर्यंत जी लोक म्हणत होती ना की आप्पीला येड लागले, त्यांच्यासाठी भारीच आहे. त्यांना जर कळलं ना की आपण बाळाचा शोध घेतोय तर ती म्हणते आप्पीला 100% येड लागले म्हणून. अरे अर्जुन तू लोकांचा विचार नको करूस. तुला आप्पीची काळजी वाटते ना, तर आप्पीला नको शोधू देत बाळाला. तू बाळाला शोध, म्हणजे लोकांना पण शंका येणार नाही. आणि बाळाला शोधता शोधता काय खरं काय खोटं हे तुला समजेल. आणि तू त्या आप्पीला पण समजावून सांगू शकशील. आणि देवाच्या कृपेने जर बाळ जिवंत असेल ना अर्जुन, तर जगात ह्यापेक्षा कुठलीच भारी गोष्ट असू शकणार नाही. हे उलटच होते आत्या. मला वाटलं तू आप्पीला समजावशील, तू मलाच समजावते. आता काय? नाही अर्जुन, तसं नसेल ना तर आप्पी ते मान्य करेल. अर्जुन हे तुझं पहिलं बाळ आहे. ते बाळ गेल्यानं तुम्ही जे काही सहन करताय, जो काही त्रास होतोय ना तुम्हाला, ते दिसतंय. तू फक्त एकदा आप्पीवर विश्वास ठेवून बघ की, आणि बाळाला शोध. बघू काय करते ते मी करतो. अर्जुन तू जे काय करशील ना ते लवकरात लवकर करा. नाही मी आजच बघतो काय करता येईल ते. दीपे, ताप कमी झाला का पोरीचा? अजून नाही, आताशी डोळा लागलाय तिचा. साहेब आले. काय रे, काय झालं? कशाला बोलून घेतलं इकडे? ते हे दाखवायचं होतं. काय दाखवायचं होतं? ते सावकाश. सगळं ठीक आहे ना? हा हा हो, म्हणजे थोडा त्रास होतोय. साहेब अहो बाळ आजारी पडले, थोडे पैसे हवे होते. अरे आत्ताच दिले की पैसे तुम्हाला. मी आता रुपये देणार नाही. ऐका तरी साहेब, अहो घरात चूल आहे, चुलीमुळे लय धूर होतो आणि ते लहान बाळासाठी धोकादायक आहे. डॉक्टर बोलले होते आम्हाला, त्यामुळे आता गॅस घ्यायचा आहे बघा. तुम्ही दोघं तर लयच पोचले निघाले रे. आता तुमच्या घरातल्या गोष्टी घ्यायला मी पैसे देऊ का? मला तर लुटायला लागले तुम्ही आता. नाही नाही साहेब, अहो खरंच सांगतोय. म्हणजे त्या धुरामुळे तब्येत बिघडली बघा त्याची. आणि परत आता त्या धुरामुळे दुसऱ्या बाळाला काय झालं तर म्हणून. हे तुमचं बाळ आजारी आहे का आप्पीचं बाळ? आमचं. आमच्या पुरीचं ठीक आहे हो साहेब, पण कलेक्टर बाईचं पोरग, त्याला काय झालं तर? तुम्हाला मागे जे बोललो होतं ना ते विसरू नका बरं का. मी जर अडकलो ना तर एकटा जाणार नाही, तुमच्या दोघांना पण घेऊन जाईल. नाही नाही साहेब, नाही. अहो खरंच अडचण आहे म्हणून पैसे मागितले. ठीक आहे, आता देतोय मी पैसे बाळाच्या दवाखान्यासाठी आणि गॅस घ्यायला. आणि हे पैसे ज्या कामासाठी देतोय त्याच कामासाठी वापरायचे. हा तो राहू दे, जाशील परत जुगार खेळायला. नाही साहेब, काय सोडलं की मी सगळं. माहिती ना. बहिणी घ्या.
आणि आजच्या आज दवाखान्यात जायचं काय. आणि हा, परत असा फोन करून परत बोलून घ्यायचं नाही. हा, नाही साहेब, मला बाकीचे पण काम असतात. नाही साहेब, नाही. आणि दवाखान्यात जाताना ह्या हिरोचं काय करणार? त्याला बी सोबत घेऊन जाऊ. होय साहेब, ह्याला बी डॉक्टरांना दाखवतो की. ठीक आहे, पण काळजी घ्या. आणि कुणी जर विचारलं तर नाही मी आहे ना साहेब. मी आहे. येतो, लक्ष ठेवा. त्या बाळासाठी पैसे डॉक्टरला दाखवायचे तर दे, मी मोजतो. 1 रुपया मिळणार नाही तुम्हाला यातला. कुठल्या त्या डब्यात ठेवते का तांदळाच्या? मला सीसीटीव्ही फुटेज चेक करायचंय. मॅडम, असे फुटेज नाही दाखवता येणार. हो असं का बोलताय? सातारा जिल्ह्याच्या कलेक्टर आहेत त्या. हो सॉरी मॅडम, मला माहिती नव्हतं. काही दिवस आधी माझी डिलिव्हरी इथेच झाली होती. मला ते रात्रीचं फुटेज चेक करायचंय. नक्की काय झालंय मॅडम? नाही नाही तसं नाही, पण तुम्ही दाखवा की फक्त ती. माझ्या बाळासोबत नेमकं काय झालं त्या रात्री तेच बघायचंय, चेक करायचंय मला. बरं ठीक आहे. हे फुटेज एवढंच कसं काय? म्हणजे रात्री 2 पर्यंतच फुटेज आहे, त्या पुढचं? ते दुसऱ्या फोल्डर मध्ये आहे. हे बघा. हा बघा. एक मिनिट, मागचं फुटेज 2 वाजता बंद झालं ना? मग हे फुटेज त्यानंतर लगेच सुरू व्हायला पाहिजे. हे 2:15ला सुरू होतंय. मधलं 15 मिनिटाचं फुटेज कुठे आहे मग? मॅडम, त्या रात्री लाईट गेली होती 5-7 मिनिटे, आणि लाईट आल्यावरती सिस्टीम रिस्टार्ट व्हायला थोडा वेळ लागतो, त्यामुळे. हा अगं आप्या, 5-7 मिनिटं लाईट गेली होती त्या रात्री. बापू, लाईट गेली त्याच काळात काहीतरी झालंय असं वाटतं. आप्या अगं त्याच वेळेस तू बाळाला जन्म दिलास ना. मग तेच तर बापू, अगं पण आप्या यात काही दिसत नाही ना. लाईट गेल्यानंतर नेमकं काय झालं ना ते शोधलं पाहिजे. हा आप्या अगं तेच आपल्याला कळणार कसं? मग जा बाळाला ना खायला काहीतरी घेऊन ये, दूध घेऊन ये जा. हा, मी बाळासाठी खाऊ बनवते, तोपर्यंत तुम्ही सांभाळा बाळाला. हा चालेल. आज झालं की बाळाचा. रुपाले, अगो आपल्या आज्याकडे दे की बाळाला जरा. हा सरकार, अहो घ्या की बाळाला. नाही मी कशाला? म्हणजे माझ्याकडे आल्यावर बाळ रडेल ना ते. नाही रडणार माझं बाळ, कळतं माझ्या बाळाला. हो, अजिबात रडणार नाही. काय परत जायचं गोळ्यात लब्बाडाला? परत जायचं? चला 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 चला, गोळ्यात जातं माझं बाळ. आलं परत. चला चला परत जायचं. गाडी 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 गाडी. आला 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 आला. हो, चला 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 चला. अहो जरा बाळाला तुम्ही घेत जा अधून मधून. नाही कसं आहे म्हणजे ते रडायचं नाही, तुमची सवय होईल ना त्याला. माझे आता हात खराब आहेत. आता गो बाय काय झालंय तेव्हा हाताला? कुठं काही शेतात बितात कामाला गेले होते का काय? हा घ्यायचं नाही ते सांगा की. का हो सरकार? नाही रुपाली, असं नाही ते. मग काय तर दाखवा बरं, हात दाखवा तुमचे. रुपाले दे त्यांच्या हातात. हा दे बाळाला. सरकार, इतक्या दिवस तुम्ही म्हणत होता ना नातू पाहिजे नातू पाहिजे, मग घ्या की आता तुमच्या नातवाला. हा जायचं, आजोबांकडे जायचं तुला. जातो माझं बाळ. चला चला चला, आजोबांकडे जायचं. हो, माझं बाळ आजोबांकडे जात. चला घ्या सरकार. हा, तुम्ही बाळाला घ्या, मी त्याच्यासाठी खाऊ करून आणते. हा, दूध गरम करते आधी आणि आणते. काय सरकार, तुमचा नातू नेमका कुणावर गेला म्हणायचा? हे बघा, ही असली चेष्टा करू नका. आता गो बाय, मी कुठं चेष्टा करते तेव्हा? हा आता तुमच्या सुननं एवढ्या प्रेमानं तुमच्या मांडीवर दिलं ना नातवाला, म्हणून बोलले मी. हा माझा नातू नाहीये. मग पुढे तुमचा नातू हाय का?
या जगात तरी आहे का? हा अहो, हे सून हे भाऊलं घेऊन बसती आणि दुसरी अख्ख्या गावात बाळ बाळ करून शोधतीये. तुम्ही बोला ना, बोला. हं? काय काय बोला बोला दाजीबा. आहो बोला दाजीबा. बोला बोला. तुम्हाला मी आता बोलून नाही दाखवणार, मी आता करूनच दाखवणार. करून दाखवतो म्हणून. बोला साहेब, काय देऊ? हो साहेब, अहो काय देऊ म्हणलं? चहा द्या. साहेब द्या की काहीतरी द्या की. ए, तुला किती वेळा सांगितले कस्टमरला पैसे मागायचे ना? हो तिकडे. ओ दादा थांबा. ठीक आहे. यांना काय झालं? यांना पोरं सांभाळा येत नाही ती, जन्माला कशाला घालते ती? तुम्हाला आवाज आला काय? कसलं? त्यांचं बाळ रडत होतं म्हणून गेले ना पळत. त्यांचा त्या बाळाचा आवाज आला का तुम्हाला? नाही. काय झालं? काय सापडलं का? अहो विनायकराव, ती बापू काय झालं? काय दुसरं झालं का? अहो विनायकराव, आम्ही गेलोच होतो हॉस्पिटलला, पण तेवढ्यात तिथं अर्जुन आला. अरे देवा, पर त्यानं तुम्हाला बघितलं का? नाही नाही, त्याने नाही बघितलं आम्हाला, आम्ही लगेच निघून आलो. हा, हे बेस झालं, नाही तर लय भडाकला असता तो. तेच तर तुम्हाला काय सापडलं का? बाबा, पण तो पण ते शोधायला तिकडे गेला असेल ना. काय म्हणजे तसं तो म्हणला होता मला की त्या हॉस्पिटलमध्ये पुन्हा जाऊसं वाटणार नाही मला म्हणून. अहो, पण म्हणजे आज तो तिथं आला होता म्हणजे तो पण हेच काहीतरी शोधायला आला असणार आहे. बापू, त्याने जर मला तिकडे बघितलं असेल ना, तुला लय भडकल बर का. मी आप्या, आणि त्यानं त्या CCTV मध्ये बघितलं तुला तर. हो बापू, पण तो आजच कसं काय बघल ते असं नका ना म्हणू तुम्ही. हे बघा, जाऊ दे, आपण असं करू की काय घडलंच नाही असं दाखवू त्याला. हा, अरे अर्जुन आला वाटतं. अर्जुन, अर्जुन तू इकडे कुठे आला? अर्जुन, आज काय जोडीने शेतात काम करायला आलाय काय? अप्पे, तू कुठं होतीस? कुठं म्हणजे माझ्या बरोबर इथं सकाळी घेऊन आलो ना, तेव्हापासून इथंच आहे. बसून कंटाळा आला म्हणजे काम करू का? गायतोंडे, रिपोर्ट्स आले? हा, तेच बघत बसलो होतो. बघू द्या माझ्याकडे एकदा, मी नजरे घालून घालते. हो, तुमच्याचकडे घेऊन येणार होतो. अरे वा, जुगारांच्या अड्ड्यांचं, दारू पिऊन होणाऱ्या भांडणांचं आणि किरकोळ मारामारीचं प्रमाण खूपच कमी झालंय. हो मॅडम, आपले हे रिपोर्ट्स बघून आपले वरिष्ठ अधिकारी खूप खुश होणार आहेत. नक्कीच. अपर्णा मॅमच्या कामाला तर तोडच नाहीये, हेच खरंय. हो, खरंच आहे. मॅडममुळे कितीतरी कुटुंबाचं राहणीमान सुधारलंय, हे खूप महत्वाचं आहे. आणि मी आणि मॅडम ज्या शेतावाच्या घरी गेलो होतो ना, ते बाळ आहे म्हणत होता त्यावेळेस तिथेच का? हो तेव्हाच. अच्छा. त्या बाईंना सुद्धा एक लहान बाळ होतं, एकदम तान्ह. पण त्या बाईचा नवरा आहे ना, जुगारात पैसे उडवत होता. बघा, आता तेच पैसे मुलांच्या भविष्यासाठी वापरले जातील. येस. आपल्या मॅडमने कितीतरी लोकांचं भविष्य सुधरवलंय, पण मला त्यांच्या भविष्याची चिंता वाटते. अगदी माझ्या मनातलं बोललात. पण आय एम शुअर आपल्या अपर्णा मॅडम यातनं नक्कीच बाहेर येतील. हो, नक्कीच. मॅडम, मला काही ईमेल्स आलेत, ते मी चेक करू? हो हो, नक्कीच. आणि ओके, ते रिपोर्ट्स द्या पाठवून पुढे. हां, ओके मॅम, थँक्यू. वेलकम.
अरे ही तर त्या शेतावरच्या घरातली बाई आहे, दीपा जाधव. करेक्ट. वेड्या ठोका घेऊन चालायची. हो नाही मॅडम, मी सांगतो ना, सगळं सांगतो, आत नका टाकू. कसं आहे, घरात 2 बारकी पोरं आहेत. काय तोंडे खरंच सांगते, बाळाचा आवाज मला येतोय, तुम्हाला येतोय ना? हो हो मलाही येतोय, पण त्या ताई मगाशी म्हणाल्या ना की त्यांचं पण तानं बाळ आहे. पण यांना जुळी मुलं कशी असू शकतात? नक्कीच काहीतरी गडबड आहे, शोधावं लागेल. काय तोंडे, सरकारी हॉस्पिटलचं स्टेटमेंट ओके, ते पुढे पाठवून द्या. हो काय झालं काय तोंडे, कसली गडबड? मॅडम, मला असं वाटतं अपर्णा मॅडम कदाचित बरोबर बोलत होत्या. म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला? मॅडम ही माहिती बघा ना. हा हिरकणीचा डाटा आहे ना. हो मॅडम, पण यात एक नवीन माहिती आली आहे, तीच मी बघत होतो. कसली? मॅडम, या नवीन माहितीप्रमाणे दीपा जाधव या महिलेला जुळी मुलं आहेत, आणि याआधी त्या आपल्या योजनेचा लाभ घेत होत्या तेव्हा त्यांना फक्त एकच मूल होतं. काय सांगताय, म्हणजे त्या खोटं बोलल्या? हो मॅडम, कारण यावेळेस येताना त्या 2 मुलं घेऊन आल्या होत्या, आणि सर्वात महत्वाची गोष्ट माहितीये काय? अपर्णा मॅडमना शेतामध्ये दीपाच्याच घराच्या बाहेर बाळाचा आवाज ऐकू आला होता. काय तोंडे, तुम्ही हे सगळं जोडताय का? अहो मॅडम, ही माहिती बघा ना. त्या दाम्पत्याला 1 मूल असताना त्यांनी 2 मुलं लिहायला सांगितली होती. मग हे दुसरं मूल आलं कुठून? हे बघा, दुसरं मूल त्यांचं नसेल हे मी समजू शकते, पण ते मूल अपर्णा मॅमचंच कशावरून? काय संबंध? अहो मॅडम, अपर्णा मॅडमना सगळ्यात पहिल्यांदा बाळाचा आवाज त्यांच्या घराच्या बाहेर ऐकू आला होता. मग त्या तिथेच का बोलल्या असतील? काय तोंडे, तुम्ही काहीही बोलताय. तिकडे अपर्णा मॅम कलेक्टर ऑफिसमध्ये फिरत होत्या, तेव्हा काय झालं होतं? मग तो आवाज कुठून आला होता? हो तेही आहे, पण मॅडम मला राहून राहून असं वाटतं की ह्यात नक्की काहीतरी घोळ आहे. काय तोंडे, तुम्ही तो विचार डोक्यातून पहिल्यांदा काढून टाका. अपर्णा मॅमचं बाळ ह्या जगामध्ये नाहीये, हेच खरंय. तुम्ही ते आपले रिपोर्ट्स पुढे पाठवा, आणि नको त्या गोष्टीमध्ये लक्ष नका घालू. हो मॅडम. वहिनी, हा? तो कलेक्टरचा हिरो आता लय ताण देत नाही ना? नाही हो, म्हणजे रडता होते मध्ये, पण त्याला बी कळतच असेल की साहेब आता. काय कळत असेल? म्हणजे मी त्याची आई नाही ते हो. ए दीपे, अरे ते बघून काय पेटणार आहे का? जा साहेबांनी चहा ठेव जा. हो हो काय हो, बसली आपली. अण्णा, हा? त्याला कळू नाही तर नाही कळू, आणि त्याची आई झाली येडी. मी नाही, अख्खा आसगाव म्हणते कलेक्टर अपर्णा सुरेश माने येडी. अण्णा, डॉक्टर काय म्हणलं? बरोबर येत ना? हो साहेब, पण एक घोळ झाला असता बरं का. कसला घोळ? अहो या पोराची आई आली होती ना शोधत. कोण? आपली? दवाखान्यात? दवाखान्यात. बरं आली तर आली, पण आपल्या दीपाने लय भारी आयडिया केली. दीपाने घेतलं पाजायला. तिला वाटलं हिचंच पोरग आहे, आणि तशी बी ती म्हणली की माझं पोरग नाही म्हणून. नाही म्हणजे? म्हणजे गेलंय असं. पण साहेब, तुम्ही असं का करताय? म्हणजे का ते पुरवलं लांब केलं त्याच्या आईपासनं? हो, पण कामातनं गेली होती बाई. ए, बाळ सांभाळायचे पैसे देतो, हे असले फालतू प्रश्न विचारायचे नाही, कळलं का? ए गप नाही, हिला आहे ना कुठे काय बोलायचं कळतच नाही. तू काय बस. साहेब, पण आता ती कलेक्टर बाई तिच्या पोराला शोधणारच नाही. हा, हेच पाहिजे मला. आता आपल्यावर कुठला संशय यायची जागाच राहिली नाही बघा. काय ते योजनेमध्ये आम्ही सांगितलं की आम्हाला जुळी पोरं होती. डॉक्टरला पण म्हणलं की चुकीची माहिती लिहिली आहे, आम्हाला जुळी पोरं होती. डॉक्टर पण गणलं, आणि त्यांनी कम्प्युटरमध्ये बदल बी केला. आणि आता कोणाला काही संशय येणार नाही, आम्ही दोघांना बी सांभाळू शकतो. एक मिनिट, काय बदलले म्हणले तुम्ही? अहो सगळंच बदललं, आता संशयच येणार नाही. लाईट गेली त्याच काळात काहीतरी झालंय असं वाटतं. आप्या, अगं त्याच वेळेस तू बाळाला जन्म दिलास ना. मग तेच तर बापू, अगं पण आप्या, यात काही दिसत नाही ना. लाईट गेल्यानंतर नेमकं काय झालं ना
ते शोधलं पाहिजे. आव जेवायला बसा, द्या बाकीचं आणते. बापू जेवायला बसा, पाणी घेऊन आलो मी. अहो जेवायला बसा म्हणलं होतं ना मी. बापू काय म्हणते मम्मी, जेवायला बसा की. काय झालंय, कुठे हरवलाय तुम्ही? बापू तुम्ही दीदीचं टेन्शन घेतलंय का? दिप्या अजून कसलं असणार आहे? मम्मी बापू मग तुम्ही अजिबात लोड घेऊ नका. दिप्या काय पण काय बोलतो रे तू? एवढं सोपं वाटतं तुला हे सगळं? अगं मम्मी मी कुठं म्हणतोय सोप्पा आहे, पण तुला तर माहितीच आहे की दीदीसाठी अख्खं गाव जमलं होतं आणि सगळ्यांना काळजी आहे दीदीची. सगळ्यांना. तिच्या घरच्यांचं काय? तिची घरचीच तिला येडी येडी म्हणतात. अगं मी तू घरच्यांचा कशाला विचार करते? तिच्या घरची काय लय शहाणी आहे तू, कोण कसा आहे माहित आहे ना तुला? पण दिप्या मला तर खरं असं वाटतं ना, आप्पीचं बाळ जिवंत असावं आणि तिची सगळी लोक तिला येडी येडी म्हणतात ना, सगळी त्यांच्या तोंडावर पडावी. मम्मी तू नको लय काळजी करू. मी बोललोय दवाखान्यात, मी शोध घेईन बाळाचा माझ्या ओळखीनं. एक मिनिट शोध घेईन म्हणजे? त्या दिवशी तिकडं नक्की काय घडलं ना ते बघू. दिप्या त्याची काय बी गरज नाही बघ. का हो? मी नाप्पी गेलो होतो तिकडं, काय बी सापडलं नाही. अहो मग हे कधी सांगणार तुम्ही आम्हाला? बघितलं का मम्मी, म्हणून बापूंचं कशात लक्ष लागना. होय मी नाप्पी गेलो होतो, अर्जुन बी गेला होता तिकडं. मग आप्पीनं सीसीटीव्हीत सगळं बघितलं. त्या रात्री काय बी दुसरं घडलं नाही तिथं. तिला भासच होत होते, बाकी दुसरं काय नाही बघ. नाही पण म्हणजे आप्पीनं बी हे मान्य केलं बघ. आज शेतात आले होते ना दोघं, बराच वेळ बाळाच्या आठवणीत बसून होते बघ तिथंच. काय सांगताय? होय, आणि आप्पीनं मान्य केलं, ती एक बरंच झालं बघ. आता तिच्या पुढे हे विषय नको. बापू तुम्हाला आठवतंय का त्यावेळी दवाखान्यातली लाईट गेली होती? म्हणजे माझा असा अंदाज आहे की त्यावेळी नक्की काहीतरी झालं असणार आहे. तिथं तुला किती वेळा सांगितलं, असलं तसलं काय नाही रे, काय घडलं नाही त्या दिवशी, आणि तो विषय सोडून द्या. अफे स्वप्न पडले, मी दचकले अरे. स्वप्न? आणि हे आत्ता नाही पडले अर्जुन, या आधी पण 2-3दा हेच स्वप्न पडलं मला. काय दिसतं त्या स्वप्नात? अर्जुन हेच दिसतं की आपलं बाळ आहे, आपल्या घरात आहे आणि ते असं घरात रडत असतं आणि तू मला त्याला घेऊच देत नाही रे. मला बाळापर्यंत जाऊच देत नाहीस अर्जुन. काल पण काय? काल रात्री बाळाचे फोटो काढायचे होते आणि मला उचक्या. मला वाटलंच होतं, पण बोललो नाही. काय? आपले बाळाच्या जाण्याचं तू खरंच मनापासून स्वीकारलेस का फक्त माझ्या समाधानासाठी म्हणतेस? अर्जुन नाही अरे, मी खरंच म्हणते, पण मला सतत असं वाटतं की नियती काहीतरी सांगायचा प्रयत्न करते. माझा नियतीवर विश्वास नाही असं म्हणणारी तू आणि नियतीवर ठाम विश्वास असणारा तू. आपे बघ, ये नियती बेती काय नसतं. मी तुला मध्ये पण म्हणले होतं, मनाचे खेळ आहेत आपले सगळे. नियती असती ना तर आपलं बाळ असतात. अर्जुन बोल बोल. नाही नको, बोलून काही होणार नाही. आपे जे काय मनात आहे ना, बोलून मोकळी. ते बघ, मनात ठेवशील तर पुढं राहशील, त्रास होईल अजून. अर्जुन माझ्या मनात आहे, मी तेच बोलतेय. माझ्यावर खरंच विश्वास ठेव, मी स्वीकारले अरे बाळाचं दान. मग काढायची फोटो? हा नक्की? अर्जुन काय करतोयस तू असं? का खुदून खुदून विचारतोयस मला? अगं कारण काढले तर नंतर तुलाच त्रास होत राहील म्हणून. अर्जुन ते फक्त फोटो नाही आहेत, त्या मागे ना आपे म्हणून तर काढले पाहिजेत ना फोटो. आपण त्यात अडकून पडू नये म्हणून काढले पाहिजेत ना.
काढ. अर्जुन थांब. मी आवरायला जाते. मग काढ. नाही 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 लईच बोलायला लागली ना. थांब जरा. चल निघेत ना निघेत ना. काय रे कसला दंग चाललाय काय हो? काय करताय तुम्ही अहो कशाला त्या बारक्या पुरीच्या नादाला लागलाय तुम्ही कशाला त्रास देताय तिला बारक्या अहो एक नंबरची आगाव पोरगी हाय ही. इथं माझ्याच घरात येते आणि मला बोलती. तिनं काय केलेलं नसणार तुम्हीच आधी तिला काहीतरी बोललेलं असणार. हा मग मला म्हणले या घरची मालकी नाही म्हणून इथं यायचं नाही. आता मी पण त्याचा काही विश्वास नाही ठेवला पण मी आपल्या आप्पे तिथं भेटायला आले. जा जा चकुले जा आज जाऊन आपल्याला भेट. बघितलं ना कशी आगाव पार्टी ही. तुम्ही कशाला नादाला लागलाय तिच्या जाऊ द्यायचं ना तिला. नाही नाही सरकार अहो ह्या आप्पीच्या घरची ना सगळी लोक अशीच आहे. साधा नका येत असते तिथं ताट फाडायला. येऊ देत ना ती येत्यात आणि जात्यात तरी. ओ इथं ना आधीच माझं डोसकं लय गरम झालंय. हा तुम्ही अजून माझ्या डोक्यात जाऊ नका सांगून ठेवते. नाही तर तुम्हाला माहितीये तुमचे मी काय हाल करेन ते. सगळी कॅसेट माहितीये मला. तुम्ही पहिले सगळं काढणार आणि मला धमकावणार. अजून काय तर आता गो बया अजून काय लागतंय कशाला. एवढं बाद झालं या सरकारचा माज उतरवायला. जा घरात जाण मला चहा बनवान घेऊन या. हा हा काय करताय कळत नाही का सांगितलेलं. चहा घेऊन या. डोक्याला ताप आहे नुसता. ए चकुले अगं काय करते तू. चकुले टी शर्ट दे मला कामाला जायचंय. इथे इकडे लवकर. नाही तू आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. प्रश्नाचं उत्तर काय विचार. तू आप्पे तिथेवर विश्वास का ठेवत नाही. विश्वास ठेवत नाही म्हणजे आप्पे तिथे म्हणत्या बाळ जिवंत आहे तर तू विश्वास का नाही ठेवत. चकुले बाळा तू लय हुशार आहेस पण ह्या विषयातलं तुला नाही काय कळणार. तू नकोस पुढे. बरोबर आहे ना मी लहान आहे पण आप्पे तिच्या बाळाचं कुणाला माहिती नव्हतं ना तो मला माहिती होतं. आणि आप्पे तिची चोरवटी भरली आहे मी. हा तो मुद्दा वेगळा आहे हा वेगळा आहे. पण दाजी तेव्हा पण कुणाला माहिती नव्हतं आप्पे तिथे अशी का वागतीये. तेव्हा फक्त मला माहिती होतं. म्हणजे आता पण असंच होतं असं तुला म्हणायचंय का. हा हाय का नाही ते तर शोधून बघूया की. अगं सगळं शोधून झालं चकुले सगळीकडे बघून पण झालं तरी पण. दाजीबा ऐका की आप्पे तिथे म्हणतात तरी शोधून बघूया की. आणि आप्पे तिथे ठरवून खोटं बोलू शकत नाही. ती कुणाला त्रास देऊ शकत नाही. तिला वाटतं तरी एकदा शोधून बघूया की. चकुले बाळा तू लहान आहेस. आपलं बाळ गेलंय ग. अगं मी माझ्या ह्या हाताने बाळाला आपलं बाळ गेलंय बस मला एवढंच माहिती. आणि हे तुझ्या पप्पांना पण माहितीये पाहिजे तर त्यांना विचार. दाजीबा प्लीज आप्पे तिथे म्हणतात तर एकदा विश्वास ठेवून बघा की तिच्यावर. बरं ठीक आहे ठेवतो विश्वास. हा पण तिला त्रास नको व्हायला. नाही चकुले नाही त्रास होणार. आप्पे देतील. बरं चला नाश्ता करू आपण. चल नाही मी शाळेला जाते. शाळा बुडली ना आप्पे तिला आवडणार नाही. मी जाते. तुम्ही विसरू नका काय दाजीबा. चांगली आहेस ग माय. असं बसा बिसा कोण म्हणत नाही. ज्यानं उन्हाची चटकी खाल्ल्यात ते म्हणतात तो अक्का. अक्का मी आलेच. 2 लेकरं आहे ती वाटतं मायला. 2 लेकरं सांभाळायची म्हणजे अवघड काम आहे बघ. एका लेकराला सांभाळताना जीव मेटा कुटीला येतो या. नाही
गुणी आहेत माझी पोरं, ताप नाही देत जास्त. पर माझी पोरगी नुसतीच आजारी पडते हो. काय करू काय कळना. लय काळजी वाटायला लागली तिची आता. डॉक्टरला दाखवलंस का? दाखवलं की, डॉक्टरकडे बी जाऊन आले, मस्त समज केलं. आता बी औषध देऊनच झोपवली. आता छकुलीला सांगायची काय गरज होती का? काय होते भाषेने ना लोक तिला इडी म्हणतात आणि मग ती इडी नाही ओकत, पण ती असं वागली की मग तसंच वाटतं ना लोकांना. छकुली म्हणली का तसं? छकुली कसं म्हणाल, तिचा जीव ॲप्पी ती नाही तसं म्हणणार. छकुली मला म्हणले अर्जुन दादा आपली तिथे एवढं म्हणते तर मग तू का विश्वास ठेवत नाही तिच्यावर? मग बारकी पोरगी आहे ती, तिचं कुठे एवढं मनावर घेतो? मग आप्पी तर मोठी आहे ना, तिला कळायला नको गोष्टी. हे बघ अर्जा, संसाराची गाडी तवाच नीट चालते जेव्हा दोघं एका विचारानं एका गतीनं चालतात. आता तू आलायस लवकर दुःखातनं बाहेर, पण तिला जरा येळ लागतोय तर जरा दे की तिला येळ. कदम, मला ना कधी कधी वाटते ना तुम्ही माझे नाही तिचेच बाप आहे. अरे तिचा बाप आहेच की मी अर्जा, तुला चांगला ओळखतो मी. अरे तुझी आई गेली ना तेव्हा तू त्या दुःखातनं लवकर बाहेर आलास, स्वतःला समजावलंस की आपली आई नाहीये. पण प्रत्येकाला इतक्या लवकर नाही समजावता येत. अरे जवळचा माणूस जाण्याचं दुःख लई मोठं असतं अर्जा. ठीक आहे, नाही करत चिडचिड आपल्यावर. आता तुम्हाला कळली, तिला नाही कळून देणार मी चिड. माझ्या आधी तिला कळतंय. कळतं, फक्त एवढंच कळत नाही. अर्जा कळल रे, तिला जरा ये दे, सगळं ठीक होईल बघ. हं? ह्यांना काय बोलून उपयोग नाही. स्मिता आत्याला पण तेच वाटत होतं आणि ह्यांना पण तेच वाटतंय, पण आप्पीला नीट सांगितल्याशिवाय ती समजणार नाही. ए आप्पे, काय करतीस तू? दूध गरम करते. दूध कशाला? ही तर मला भूक लागली, स्वयंपाक कधी करणार आहेस तू? अहो थांबा की, मी आधी रुपाली ताईंना दूध देऊन येते आणि मग करते. आता गो बाया, अगं तुला काय वाटतं का? हा, तू स्वयंपाक बनवणार कधी, मी खाणार कधी? मला लय भूक लागली. एक मिनिट मावशी, मी तुम्हाला नाही म्हणलीये का तुम्ही बाहेर जाऊन बसा जा. काय ग बाया, त्या रुपालीचं बाळ नाहीये, भावलंय, आणि तरी बी त्याची एवढी काळजी करते होय ग? जेवण बनव आधी. मावशी, रुपाली ताईंची परिस्थिती कशी आहे माहिती आहे ना तुम्हाला? मग त्यांना समजून घेऊनच गोष्टी केल्या पाहिजे ना. लगी मला नको अक्कल शिकवायला जाऊ. हा, जेव्हा तुम्ही सगळे येडी येडी म्हणत होते ना तिला, तेव्हा मीच तिची काळजी घेतली. बरं मग एक काम करा, बाकीचा स्वयंपाक तयार आहे. तुम्ही चपात्या करता का? काय? मी आणि चपाती बनवू? नाही येत होय तुम्हाला? मला मशी येतंय. मग करा की. बया, कसली कामचुकर आहेस ग तू? हा, आधी म्हणली रुपालीला दूध द्यायचंय आणि आता मला कामाला लावती होय ग? नाही, लयच हुशार आहेस ग. मावशी, इथे बडबड करून ना काही होणार नाही, त्यापेक्षा बाहेर जाऊन बसा की. हा, मी का बाहेर बसील? हा, मी हितच बसणार. अहो थांबा, इथं पण जरा शांत थांबा की. नाही नाही नाही, मी शांत बी थांबणार नाही. पहिला तू स्वयंपाक कर, इथं मला एवढी भूक लागली. काय कालवा चालला इथं? मने पार बाहेर पर्यंत आवाज येतोय तुझा. मला नको विचारू, तुझ्या सुनाला विचार. अगं तिचा स्वयंपाक बी तयार नाही, चपात्या बी झाल्या नाहीत अजून. अगं मग करेल किती? तू चल इथलं चल. अगं रुक्मिणी, काय कळतं का तुला? अगं तुझी सुनी येडी झाली, मग ती काय करती काय नाही, मग हे सगळं बघायला नको का? हा, उगं काय केलं बिलं तिने तर, म्हणून मी इथं थांबली. मी सगळं ऐकते बरं काय. ऐक की मग, मी काय घाबरते होय तुला? मी ना आता तुमच्यासाठी स्वयंपाकच बनवणार नाही, काय करायचं ते का. वा ग वा, आणि मग मी खाऊ काय? मला काय करायचंय? काही खा, बनवून खा, मागा नाही तर मागून खा, काही करा. ए आप्पे, मावशी, 2 शब्द जरी बोललात ना तर मी खरंच स्वयंपाक नाही करणार. तुला ना आता 3 झाले मावशी शब्द. नाही नाही बाबा, मी नाही बनवणार तुमचा स्वयंपाक. हा, मग तिकडे. असंच पाहिजे हिला, त्याशिवाय कळणार नाही. आणि मला सांग, काय होत आहे तुला आप्पे? आई, मला बाळाच्या रडण्याचा आवाज येतो. रडण्याचा आवाज येतो म्हणजे मला असं नाही सांगता येते, पण मला खरंच बाळाच्या रडण्याचा आवाज येतो. मी आता मागे हॉस्पिटलमध्ये पण जाऊन आले, सगळ्या गोष्टींचा शोध घेतला, पण मला काहीच सापडलं नाही. तेव्हा मीच माझ्या मनाला समजवलं की आप्पे, अगं तुझं बाळ गेलंय. पण आता परत बाळाचा आवाज आला. आता असं वाटलं की बाळाचा आवाज आला ना, तेव्हा वाटलं की आपल्या मागच्या पडवीत बाळ आहे. म्हणून मग मी, अगं पण असं कसं शक्य आहे? तेच म्हणते आई, कसं शक्य आहे? असं कसं होऊ शकतं?
कधी कधी असं वाटतं की आपण शेतात जे ते बाळ आपलं नाहीच आहे. आपलं बाळ जिवंत आहे आणि ते बाळ बोलवतंय मला सारखं. अप्पे, अगं अख्खी रात्र आम्ही सगळे तुझ्या रूमच्या बाहेर होतो हॉस्पिटलमध्ये, आणि त्यानंतर बी दुसरं कोणीच आलं गेलं नाही तुझ्या रूम मध्ये. आणि तूच तर म्हटली होती की अर्जुनच्या हातात सगळ्यात पहिल्यांदा बाळाला द्यायचं म्हणून जे गेलं ते तुझंच बाळ होतं. आई हे सगळं कळतंय की मला, पण कळत नाही. तेच होते. पण का होतंय, का वाटतंय मला असं? कारण तू आई आहेस. अगं हिरकणी गडावर होती तेव्हा ती फक्त बाळासाठी गड उतरून आली होती. आईचं बाळासाठीचं जे नातं असतं ना, ते जगात सर्वात निर्मळ आणि ताकदवर असतं. तुझ्या पोटात वाढलेलं बाळ होतं ग ते. हाडा मासाचा गोळा होता. फक्त त्याचमुळे मला हे हो. अगं साधी गोष्ट आहे आप्पे. बाळ हितच मागे रडत असतं तर आम्हाला सगळ्यांना बी आवाज आला असता की त्याच्या रडण्याचा. फक्त तुलाच का आला? मला तर कुठूनही येतो आई आवाज. अगं तुलाच येतो म्हणजे ते तुझ्या डोक्यात आहे. सॉरी, खरंच सॉरी आई. मी यानंतर नाही वागणार अशी. बघ बाई, वाटलंस तर स्वतःची समजूत काढ आणि अशी वागू नकोस बाळा. आई बघितलंस का, फक्त विषय काढला तरी सरकारांच्या चेहऱ्याचा रंग उडाला बघ. अहो सरकार, तुमच्या मनात हे जे वाईट विचार येतात ना, कारण की तुम्ही माणूस म्हणूनच तसे हाय हो. पण आम्ही नाही ना बया. एवढ्या तान्या बाळाला काय करायला, एवढं बी आम्ही नीच नाहीये. सोड गाई, आता ते म्हणली की शोधतो म्हणून. शोधा. आपण पण आरजाला सांगू शोधायला. बघू कोणाला आधी सापडते. काय शोधायला? अरे म्हणते काय शोधायला? तू इकडे काय करतोय? तुला सांगितलं होतं ना माझ्या घरात पाईप पण ठेवायचं नाही म्हणून. अरे काय नाही, आलतो तुझ्याच बाळाला शोधायला. आत्ता आप्पी शोधत होती तसं. ए काय बोलतोय तू? बंट्या तू निघ रे. सरकार हे खरंय का? आता गो बया, मग माझा बंट्या काही खोटं बोलतोय का? अरे तुझी येडी आप्पी घरभर हिंडत होती, फिरत होती, मला बाळाचा आवाज येतोय, मला बाळाचा आवाज येतोय म्हणून. होय का नाही सरकार? सरकार, अरे अर्जा तसं झालं खरं. आपल्याला कसं समजायचं ना मला तीच कळ. अर्जुन नको. तू भांडत बसून या ठिकाणी. आई, या सरकारला आपल्यावर शंका लागली बरं का. बंट्या, म्हणूनच त्या दीपाचं आणि त्या अण्णाचं काहीतरी कर बाबा. तू ह्या कदमांच्या बैलांना अडकून ठेव. मी बघतो काय करायचं. लक्ष ठेव येतो. ताई, तुम्ही खरं बोलताय का? गाई गाई करतं माझं बाळ. हो, छान आहे बाळ आमचं. चला डोळे झाका. हे तुझं घर आहे, तुझी आई आहे इथे. पण तुझी आई माझ्यासारखी नाही, कलेक्टर आहे, कलेक्टर. तुला लई खुश ठेवी, पण कसलीच कमी पडू देणार नाही बघ. मला माफ कर, तुला तुझ्या आईपासनं एवढे दिवस लांब ठेवलं ते. ताई, तुम्ही खरं बोलताय का? खरंच? अगं मी माझ्या बाळाला झोपवलं आणि लगेच आले सांगायला. मी आवाज ऐकला खिडकीच्या बाहेरनं. ती बाई बाळाला सांगत होती, तुझी आई कलेक्टर आहे, ती इथंच राहती. अपर्णा, तुझं बाळ जिवंत आहे. मली, तू हे ऐकलंस का? बाळाला खेळवताना तुला असं वाटलं? असं काय करताय तुम्ही? मी परत सांगते ना, मी ऐकलं म्हणून. आणि तुम्ही मलाच काय विचारताय? मी काय वेडी आहे? वेळ लागला मला? वेळ लागला का मला? मला माहिती मी काय ऐकलं ते. ती बाई बाळाला घेऊन आली होती. बाळ रडत पण होतं. मग काय कर? आप्पी बी तेच तर म्हणत होती. ऐक ना रुपाली बाळा, अगं असं काहीच झालं नाही खरंच. अगं आम्ही तिथंच होतो का नाही? हा, तुला ना बहुतेक सपन पडला असेल. मावशी, जागाच तर स्वप्न पडतं का? पडतं स्वप्न?
अर्जुन बघ की आता तरी रे. एक मिनिट वहिनी, तुम्ही त्या बाईला किंवा बाळाला बघितलंय का स्वतःच्या डोळ्यांनी? बघितलंय का तुम्ही? नाही, मी माझ्या बाळाला मांडीवर झोपवत होते ना, म्हणून मला हलता नाही आलं. म्हणजे तुम्ही बघितलं नाही, फक्त ऐकलं तुम्ही. हा, मी आवाज ऐकला. अपर्णाचं बाळ जिवंत आहे. अपर्णा, खरंच तुझं बाळ जिवंत आहे अगं, खरंच. आपे एक मिनिट, या विषयावर आपलं लय वेळा बोलणं झालं. एक मिनिट. आणि त्यावेळी इथं सरकार आणि काकी पण होते ना? सरकार, तुम्हाला काय दिसलं कोण इकडं आलेलं किंवा जाणवलं कोणतरी आलं इकडं खिडकी पशाचं काय? नाही, तसं तर नाही अर्जुन बर का. मनी आणि संकल्प पण होते ना तिथं. हा, आम्ही बी ह्यांचा तिकडे सगळा आवाज ऐकला आणि मग आम्ही बी तिकडे गेलो ना. आप्पीच पहिल्यांदा गेली होती पण तिथं. हा, होय. मग आपे तुला कोण दिसलं का तिकडं? नाही. मग त्या बाळाला कोण जर सोडायला आलं असेल तर ते कुठे गेले का गायब झाले? अरे हो अर्जा, जरा थांब की, तू एकदम सुटलायसच. आणि माझ्यावर कोण विश्वास का नाही ठेवत? हे बघ रुपाली, अपर्णा आणि अर्जुन आपलेच आहेत, पण या बाळाच्या बाबतीत आपण त्यात पडायलाच नको. येऊ का? आत आल्यावर विचारताय का येऊ का म्हणून? नाही, ते मी रुपालीसाठीच आले. अरे हे बघ रुपाली, अपर्णाचं बाळ गेलं तेव्हा आपण शेतावर गेलो होतो ना, त्याला शेवटचा निरोप द्यायला. हा, पण ती बाई कोण होती मग? मला काय माहिती. अगं नाही 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 रुपाले, कुठली बाई बी नव्हती. तुझा काहीतरी गोंधळ झाला असेल. अगं तिकडं आपल्या हालमध्ये ना रुक्मिणी बोलत होती आप्पीशी बाळाबद्दल. नाही नाही, मला आईंचा आवाज कळतो की. तो आईंचा आवाज नव्हता आणि तो आवाज खिडकीत आला होता. हा, नाही नाही नाही, काहीतरी तुझा ना गोंधळ होतोय बाळा, अजिबात नाही. हा, हा, बाळ गेलंय हे निश्चित. हे बघ रुपाली, अगं बाळ गेल्यापासून ना आप्पी लय बिथरल्यागत करायला लागली बघ. ती म्हणती मला बाळाचे आवाज येतात सारखे, पण असं खरंच काय नाही अगं. आता तू तरी चुकून म्हणली एकदा बाळाचा आवाज येतो, ती तर म्हणते सारखेच आवाज येतात. आता काय करायचं मग सांग बरं. बिचारी अपर्णा, मला तर तिचीच काळजी वाटायला लागलीये. तिचं बाळ गेलं तर तिला असं वाटणारच ना. आपण तिच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. हा, बराबर आहे तुझं. आप्पी संग ना लय वाईट झालं, पण आपण तिचा भ्रम वाढवायला नको का नाही अजून. आता तू जर तिला बोलली की मला बाळाचे आवाज येतात, मग तिच्या त्या भ्रमात अजून भर पडेल का नाही? मग ती अजून सैरभैर होईल, होय का नाही? हा, मी असं डायरेक्ट येऊन नाही सांगणार. हा हा, अगं तू स्वप्नीलशी बोल, माझ्याशी बोल, पण डायरेक्ट आप्पीशी काय बोलू नको. हा, आणि रुपाली, आपण अपर्णाला मदत करू, पण सध्या ना तू गोळी घे आणि आराम कर. हा, ही रुपाली येडी आहे म्हणून वाचलीस बघ म्हणे तू, नाहीतर आज तुझं काही खरं नव्हतं. आपे ह्या बॅगला परत हात लावायचा नाही. अरे वेळ कशी बदलते ना. बाळ येणार म्हणल्यानंतर सगळे केवढे खुश होते, सगळे खुश होते. अर्जुन तर काय काय केलं होतं. किती काळजी घ्यायचा तू माझी, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत. सकाळचा व्यायाम, मग काढा, पाय शेकून देणं, डॉक्टरांकडे जाणं.
मला पाणीपुरी खावीशी वाटली, त्याने स्वतः पाणीपुरी बनवली. सगळं करायचो आम्ही. किती कष्ट केले त्यांनी. रोज शेतावर जायचा, काम करायचा, प्रामाणिकपणे पैसे कमवून आणायचा. सगळ्यावर पाणी, सगळ्यावर पाणी. बाळा, आता ना तुझं परत येणंच आम्हाला एकत्र आणेल. तू कुठे आहेस रे? येशील ना रे तू लवकर? काय नाही हो, ते काल जरा अर्जुननं बाळाचे फोटो जाळले म्हणून म्हणलं तुम्ही जरा आप्पीशी बोलाल. काय सांगताय पण असं कसं? काय नाही, हा पर तुम्ही एकदम विषय काढ नका बरं का. म्हणजे मी कुणाला सांगतोय म्हणा. आहे पण तुम्ही मला सांगितलं ते बरं झालं. हा, मी बोलतो आप्पीशी. आप्पे, ए आप्पे, हा बाबा. बघ तरी कोण आले. काय हो बापू? काय हो? कसे? मी ठीक आहे. तुम्ही कसे काय अचानक? राणीला तुझी आठवण झाली आणि तिची पावलं इकडे वळली. राणी आली की बापू पण आली. बरं तुम्ही बसा, मी भाजी टाकलीये, मी गॅस बंद करून येते. अगं राहू दे आप्पे, मी करतो गॅस बंद. अहो बाबा. अगं राहू दे, मी करतो. मी काय म्हणतोय, कधी कधी काळ सरकतो, वेळ पुढे जाती, आपल्या लक्षातच येत नाही ना ग. हा, आणि मला असं वाटतंय की तुझ्या बाबतीत काळ गोठलाय, वेळ थांबलीये. बाळाच्या संदर्भात बोलताय ना? माझी वेळ तिथेच थांबली असं? खोटं आहे का ते आप्या? बापू, काय खरं काय खोटं मला नाही माहिती. मला काही कळणच झाले हो. एवढं सगळं होऊन सुद्धा मला परत बाळाचा आवाज येतो. आज तर घरात आवाज आला मला. आणि बापू, फक्त मला नाही, रुपाली ताईंना पण आला. मला विनायकरावांनी सांगितलंय ग, अर्जुनचं पण सांगितलं. बापू, म्हणून आज दिवसभर मी स्वतःला कामात गाडून घेतलं. दिवसभर मी 1 मिनिट सुद्धा शांत बसले नाही. दिवसभर मी काम करत होते. बाळाचा विचार गेला डोक्यातून? हा, सांग ना आप्या, गेला का? आप्या, तूच अभ्यास करता करता एकदा मला म्हणली होतीस का नाही, बापू आपण मनात हत्तीचा विचार आणायचा नाही म्हटलं की? बापू, आपण परत परत हत्तीचाच विचार करतो का? मानसशास्त्राचा भाग आहे बापू हा. मग तेच इथं आता वेगळं काय होतंय? बापू, मग मी काय करू? सोडून द्यायचं. मनात येतंय ना ते सोडून द्यायचं, साचू द्यायचं नाही. आपलं काय होतं माहितीये का, पाणी वाहत असलं ना की व्यवस्थित राहतं. ते आडलं साचलं की त्याच्यात किडे होतात, डास होतात, चिलट होतात, त्याचा वास येतो. त्याच्यापेक्षा ना ते वाहतं राहिलं ना जिवंत राहतं. बरोबर आहे ना? मग आपल्या डोक्यातल्या विचारांचं पण तसंच आहे आप्या. डोक्यातले विचार असे आडले साठले की त्याचा गोंधळ होतो. ते आपल्याला अस्वस्थ करतात. त्याच्यापेक्षा त्यांना वाहू द्यायचं. अहो बापू, पण पाणी वाहू द्यायचं म्हणजे? आणि जर बाळाचे विचार मला परत तिकडे घेऊन गेले तर मग? हे बघ, तुला वाटलं बाळाचा आवाज येतोय, तू अस्वस्थ झालीस, तुला घरातनं बाहेर पडावंसं वाटलं तर फक्त आपल्या 2 सेकंद थांब, बाणावर ये बाळा. आणि तरी झालं तर मग जा, बिनधास्त जा. तुझ्या मनात आहे ना तिकडे जा, अडवू नकोस स्वतःला. आजीकडे यायचंय, आजीकडे यायचंय बाबड्याला. खरंच बाया रुपाले, घरात एक जरी बाळ असलं ना तरी घरातलं वातावरण एकदम बदलून जातंय बघ. लय चांगलं वाटतं. हा, पण आई, आपल्या बाळाला बघितल्यावर आपल्याला तिच्या बाळाची आठवण येत असेल ना? होत असेल तिला बी तसं. तिला किती दुःख होत असेल ना, पण ती काहीच नाही करू शकत. रुपाले, खरंच बाया, मला ना ह्याच गोष्टीचं तुझं लय कौतुक वाटतं बघ. आता ती आप्पी म्हण नाही तर घरातलं कोण म्हण, तुझ्याशी कसे बी वागले, काही बोलले तरी तू सगळ्यांचा चांगला विचार करतेस. हा, लय काळजी करते बघ तू सगळ्यांची.
तिचं बाळ गेले तर मी समजू शकते ना तिला. ती जरी काय करू शकली नाही ना, तू करू शकते की. मी काय करू? हे बाळ तिच्या मांडीवर द्यायचं. हं? हे बघ, आता ती दूध आणायला गेली का नाही? म्हणजे झालं तरी काय ते सर सांगा. ते सगळं बोलायला वेळ नाही माझ्याकडे. तुम्ही आवरायला घ्या, चला. घ्या घ्या घ्या. असं नको साहेब, अजून 3 महिने बी झाले नाही इथं येऊन. त्या कलेक्टरचा पीए शोधतोय तुम्हाला. त्याला हे घर पण माहिती. येऊ जर इकडे आला आणि चुकून तुम्ही त्याला सापडले ना, काय होईल माहिती आहे ना? ए बाई, चल चल चल, आवर लवकर घे. पण जायचं तरी कुठं? तिकडे काढून आणलेत ना, डायरेक्ट ह्या गावात उतरायचं. तिकडे मिळेल काय ना काय गाव. पण साहेब, तानं लेकरू आहे माझ्याजवळ. म्हणूनच सांगत होतो नीट सांभाळा, पण नाही ऐकलं. बघा आता. बरं साहेब, तुम्ही सांगताय तिकडे जाऊ आम्ही, पण तिकडे लगेच काम मिळालं पाहिजे ना. देतो रे, तेवढे पैसे देतो. तुम्ही आवरायला घ्या. घ्या घ्या चल. पण साहेब, या बाळाचं काय करणार तुम्ही? ते बघतो मी. तानं बाळ आहे, काळजी घ्यावी लागलो. करतो, सगळं करतो. साहेब घेतलं का रे सगळं? हा. आता चुकून बी इकडे फिरकायचं नाही. नाही नाही, अजिबात नाही. साहेब, काळजी घ्या पोराची. आई विना साहेब, अहो ते गाय तोंडे येत आहेत. आता ह्यो इकडे काय करतोय? साहेब, आता काय करायचं? अहो सापडलं तर तुरुंगात जायला लागल. मी काय म्हणतो, आपण पळून जाऊया, त्याला नाही कळणार. असं कसं? तानं बाळ आहे आपल्याकडं. झालं, संपलं सगळं. ए उगाच काहीतरी बोलू नको. जेवढं सांगतोय तेवढं करा. आत्ताच्या आता घरात जाऊन लपा. त्याला असं वाटलं पाहिजे की तुम्ही घर सोडून गेला. आपण घरात काय सांगतोय तेवढं कर ना. घरात लपायचं, कसलाच आवाज करायचा. मी बाहेरनं लॉक लावतो. चला पटकन, चला चला चला. चपला घाला, चला लवकर. हे आत्ता गेलेत की पहाटे गेलेत? संकल्पराव, त्याला जर कळलं ना तर आपलं काय खरं नाही. काही झालं तरी हे सगळं बाहेर नाही पडलं पाहिजे. जा रे बाबा, लवकर जा. आज मारायच लागतं ह्याला. या दुकानात जाऊन चौकशी करतो. संकल्प साहेब, अहो ऐका की, आम्हाला बाहेर काढा की. ओ साहेब, साहेब, हे लॉक करून गेले काय साहेब? अरे देवा, कशाला या झंझटीत अडकलोय आपण. नुसतं डोक्याला ताप झालाय. तर पुढं काय होणार आहे काय माहिती. ते पोलिसांना तर सांगणार नाहीत ना? हे त्यांनी जर पोलिसांना सांगितलं तर ते अडकणार नाही का? हो, पण मग ते असं आपल्याला बंद करून कुठे गेलेत? मला सांगून गेले का ते? हं? तू गपरा, मला विचार करू दे. आई, अजून थोडा वेळ पाहिजे. अरे फोन नाही उचलत आहे. ह्याच्या आईबाचा तळतळाट लागणार आहे आपल्याला, दुसरं काही नाही. ह्यो गाय तोंड्या जर त्या दुकानात पोहोचला ना तर आपला खेळ संपायला वेळ
अहो त्या किती उशिरी करत बसलाय जाऊ आत मधली भांडी ठावा. मी करतोय. नमस्कार दादा. नमस्कार. एक काम होतं जरा. काय काम होतं? यांना पाहिलं का तुम्ही? हा आली होती वाटतं. कधी? काल आली होती शेगडी घ्यायला. हो का? बरं त्यांच्याकडे बाळ होतं? हा काय म्हणला? म्हणजे त्यांच्याकडे एक बाळ होतं की दोन बाळ होतं? दोन होती बाळ. एक बाईकडे होतं आणि एक बाबाकडे होतं. योग्य ठिकाणी आलो मी. बरं ते आपापसात काय बोलत होतं ते काय आठवतं? आपापसात गाव सोडून जाणार असं काहीतरी म्हणत होते ते. कुठे? कुठे एवढं काय माहित नाही, पण ते कायमचं सोडून जाणार आहेत असं बोलले. बरं माझा नंबर घ्या आणि तुम्हाला काही आठवलं तर मला फोन करून सांगा. तुम्ही काय पोलीस आहे का साहेब? नाही नाही, मी सरकारी अधिकारीच आहे. हा घ्या माझा नंबर. आणि तुम्हाला त्यातलं काहीही आठवलं, छोट्यातली छोटी गोष्ट जरी आठवली ना तरी मला लगेच फोन करा. हा चल. हा थँक्यू. एक नंबर काम केलंस भावा तू. घे साहेब, तुम्ही पण मस्त काम केलंय. आई काम पत्ते. म्हणी ही रुपाली खरंच येडी झालीये बर का. जरा सांभाळूनच. रुपाली, बाळ झोपलं का ग आपलं? झोपलं? बघ की तू. हा झोपलं. माझं बाळ आत्ता लय रडत होतं. का ग, काय झालं? जाऊ दे. त्या अपर्णाने साधं जवळ सुद्धा घेतलं नाही माझ्या बाळाला. जाऊ दे ते आप्पीच. दे इकडं बाळाला, मी पाण्यात ठेवते. दे. हा ग सोनं ग माझं ते शान बाळ. झोपा, पाण्यात झोपा. दादा, दादा ठीक आहेस ना? अर्जुन, मी या जगातला सगळ्यात कम नशिबी माणूस आहे रे. तुम्ही असं अजिबात नका ना बोलू. हो अपर्णा, रुपाली आता पूर्णपणे वेडी झाली. म्हणजे तिच्या डोळ्यात मला कधी कधी तरी माझी रुपाली दिसायची, आता न दिसत. वेगळंच कोणतंही. सर तुम्ही खरं बोलताय. रुपाली ताईंना आता खरं आणि खोटं यातला फरक अजिबातच नाही कळत. तेच तर. म्हणूनच माझ्या आयुष्यात राम नाही राहिला. संपलंय सगळं. अय दादा, असं खचून नाही चालणार रे आपल्याला. हा अर्जुन, या बोलण्याला तर काय अर्थ नाही. सर, आपण रुपाली ताईंना लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये नेऊया ना. त्या नक्की बऱ्या होती. नाही, मला नाही पाठवायचं तिला तिकडे. ती एकदा गेली ना तर परत नाही येणार. दादा हे बघ, तू असं नको बोलू रे. अर्जुन, मी तुला हेच म्हणालो तर ऐकशील? म्हणजे मी तुला म्हणालो, अर्जुन दुःखातून बाहेर पड. बाळ गेलेलं विसर. होईल तुझ्याकडून. दादा नाही होणार माहिती आहे मला. सर, पण आपण रुपाली ताईंना लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये नेलं ना तर त्यांचे बरे होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत सर. म्हणून म्हणतोय आम्ही. नाही, मला नाही पाठवायचं तिला तिकडे. एकदा ती गेली की परत नाही येणार याची पूर्ण कल्पना आहे मला. दादा बघ, तू असं नको बोलू. असं नाही होणार. कळतंय मला. ती वेडी झाली ती, पण मी सांभाळीन ना तिला. कुणाला कसला त्रास नाही होऊ देणार मी. आणि तुमच्या त्रासाचं काय? बाळ फक्त माझंच आहे. हा नाही नाही, मला तसं नव्हतं म्हणायचं. तुला काय म्हणायचं आणि काय नाही ना ते चांगलंच कळतंय मला. ताई आहो,
त्या म्हणी मावशींनी ना तुम्हाला काहीतरी भरवलंय आहो. तुम्ही एकदा माझं ऐकून घेता का? आता मनी मावशीवर घसरू नकोस ना तू. खरं तर त्यांनीच केलंय फक्त. माझ्या बाळाचं बाकी कोणीच नाही केलं. हां ताई, त्यांचा हेतू वेगळा आहे. मला तुमची आणि बाळाची काळजी वाटते, तुमच्या दोघींचं. ए अपर्णा, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का ग? आणि माझ्या बाळाचा विचार करायला मी समर्थे. हां, तू नको सांगूस मला. तुझ्या डोक्यात काय चाललंय ना ते कळतंय मला. आणि एवढं जर तुला कळत असतं तुझ्या. ताई हे बघा, तुम्ही शांत व्हा बरं आधी. ए आता तू माझं ऐक. तू जा बाहेर. जा बाहेर इथनं. नको थांबूस इथं. आणि सारखं सारखं तेच तेच काय सांगतेस ग मला? ताई हे बघा, हे ना. ए माझ्या बाळाकडे असं बघायचं नाही. बघायचं नाही. जा तू इथनं. अहो मी जाते. तू जा इथनं. जा. कुणाचं चांगलं करता येत नसेल ना तर वाईट तरी करू नका, मेहरबानी करा तेवढी. ए काय वाईट केलंय रे मी? हा, कुणाला बोलतोस तू? अरे एवढा वेळ झाला तुम्ही तिला हाक मारताय, ऐकती का ती तुमचं? हा, आता एक मजा बघ तू. खुर्ची द्या. खुर्ची? खुर्ची द्या मला. खुर्चीने काय करणार आहे? घ्या. हा. रुपाली बाळा. काय आई? जरा बाहेर ये बरं, दार उघडून. सगळे काळजी करतात तुझी. हा, लवकर ये बरं. घरातल्यांनी बारशाचं मान्य केलंय का सगळ्यांनी? हा हा हा, सगळ्यांना माहितीये आपल्या बाळाचं बारसो एकदम धूम धडाक्यात करू. तू बाहेर ये बरं पहिली. हा चालेल. बाळा, बारसं करायचं तुझं आपण. हो, मज्जा येणार माझ्या बाळाला. रुपाली, काय पोरकटपणा आहे हा? दरवाजा कोण लावून घेते? त्याशिवाय तुम्ही कुणी ऐकलंच नसतं माझं. हे बघ रुपाली बाळा, आता सगळ्यांनी ऐकलंय का नाही तुझं? हा, तू जेवली बी नाही. हा, आता जेवण करून घ्या. हा? ए अप्पे, जेवायला दे तिला. ओ मावशाव, नाही राहू दे. घेईन माझं मी. पण तुम्हाला सगळ्यांना मला एक सांगायचंय. माझ्या बाळाच्या बारशात मला अपर्णा अजिबात नकोय. अगं काय बोलतेस रुपाली तू? माझं ठरले. तुम्हाला माहित नाही माझ्या बाळाकडे कशी बघते ती. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. आपण तिला नाही बोलवायची बारशाला. आपण एक काम करू, तिच्या ना खोलीची लाईटच बंद करून टाकू. हा, तू पहिले जेवून घे. घे 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 जेव. बसून जेव. हा, शहाणी बाई माझी. जा घ्या. बघितलं ना, आता बसला का विश्वास? कळलं ना ही मनी मावशी काय आहे ती? आणि हे बी कळलं असल त्या तुमच्या सुनेनं काय दिवं लावल्यात ते. मावशाव बास करा की आता, बास करा. लवकरात लवकर रुपालीला दवाखान्यात नेणं एवढा एकच पर्याय आहे आपल्याकडे स्वप्नील. हो सरकार, उद्याच घेऊन जाऊया. अरे पण रात्रीत काय करू नये म्हणजे झालं तिने. चला निघा. काय साहेब, पोटात एकदम गोळा आणला होता तुम्ही. मला वाटलं येता की नाही येता. अरे त्या गायतोंडीची विल्हेवाट लावायला गेलो होतो ना, म्हणून जरा टाइम लागला. तुम्ही निघा. चला, त्या बाळाला द्या इकडे. साहेब, तुम्ही याला काही करणार तर नाही ना? ए काय लावलं रे? बाळ बाळ बाळ. 4 दिवस ठेवायला काय दिलं? स्वतःला आई समजा लागली का त्याची? दे इकडे त्या पोराला. निघत नाही. चल, काय नाही करत त्या पोराला. दे. हे तुला सांगितलेलं कळत नाही का ग? सारखं सारखं तेच काय बोलती? नाही साहेब, एवढा ताना पडायला काय बी करू नका. जर आम्हाला काही कळालं ना तर. काय करशील? काय करशील? ए अण्णा, तुझ्या बायकोला आवर बरं का. काय तर तुमच्या दोघाला अशा ठिकाणी पाठवीन ना, परत तुमची आणि तुमच्या बाळाची कधीच भेट होऊ देणार नाही. नाही नाही, मी समजवतो. बाळ दे. दे. चल. पण साहेब, त्या ताना पडायला काही करू नका. अरे ते इकडे. चल, निघत ना.
जाऊ आपण घरी जायचं, मम्मम करायचं माझ्या सोनाला. हो, रडायचं नाही. शान बाळ आहे ना माझं, शान शानू. घरी जायचं आपण, जाऊ हा जाऊ, घरी जायचं आपण. रुपाली अगं कुणाचं बाळ आहे हे? कुणाचे म्हणजे? आपलं बाळ आहे. अगं जिवंत आहे ते बाळ. ओ सरकार, काय बोलताय तुम्ही? अगं काय नाही रुपाली, पण तू तू तुझंच बाळ उचललं ना. काय झालं तुमच्या सगळ्यांना? हा? कसं काय पण बोलताय तुम्ही? माझं बाळ आहे हे. हा, अगं रुपाली ते रडताय ते. कळत नाही तुम्हाला? ऐकायला येत नाही? भूक लागली माझ्या बाळाला. तुम्ही सगळे नेहमी असंच करता माझ्या बाळाचा विषय निघाल्यावर. ओले सोनू, भूक लागली? हो, जायचं आपण, मम्मम करायचं. हा? हा. स्वप्नील, तिला घेऊन घरी जाता पडतो. आम्ही बघतो काय ते. आम्ही देवळात बघून येतो. चल रुपाली. रुपाली बाळा, चल आधी ना आपण घरी जाऊ आणि मग ते दूध बीत बघू. हा, चला.